आपण स्टार्ट करूया. कोसाइन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला काय आहे? कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. बरोबर. ऍक्च्युली हा फॉर्म्युला आपल्याला आज परत एकदा म्हणजे आपण बोर्डला थोडंफार पाहिलं होतं, परत एकदा प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. सुरुवात कुठून करायची बघा. म्हणजे आता इथून पुढे जसे टॉपिक होतील एवढं तर लक्षात आलंय की जेव्हा टॉपिक आपण समजून घेतोय त्यावेळेसच व्यवस्थित लक्ष दिलं तर पुढे जास्त त्रास होत नाही. हे आपल्याला आता जसे टॉपिक पुढे जात आहेत तसं लक्ष देतं. आणि त्यात सगळ्यात जास्त धडा कोणी शिकवलाय तर कॉम्प्लेक्स नंबरने. त्याच वेळेस लक्ष दिलं तर नंतर त्रास कमी होतो. बरोबर आहे. काय करूया, युनिट सर्कल घेऊया. नेहमीप्रमाणे आपलं हे युनिट सर्कल आहे ज्याच्यामध्ये एक अँगल ए जो आहे हा इथे पॉइंट घेतला. हा जो अँगल आहे तो ए आहे. आपण इथून इथपर्यंतचा अँगल कॅपिटल ए आहे, हे लक्षात येते का बघा. मग आपल्याला माहित आहे, मी इथे दाखवतो, ओरिजिन पासून आर या डिस्टन्सवरती रेडियस 1 असेल तर या पॉईंटचा हा अँगल जर थिटा असेल तर याचा एक्स कोऑर्डिनेट काय असतो, म्हणजेच हे हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल डिस्टन्स काय असतं. हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतं आर कॉस थिटा आणि वर्टिकल डिस्टन्स असतं आर साइन थिटा. म्हणजेच वाय ची व्हॅल्यू असते आर साइन थिटा, एक्स ची व्हॅल्यू असते आर कॉस थिटा. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट येतो आर कॉस थिटा, वाय कोऑर्डिनेट येतो आर साइन थिटा. हे आपल्याला या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ओ ए एम या ट्रायंगलमध्ये साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस आणि कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस या फॉर्म्युलेने आपल्याला ए एम आणि ओ एम ची व्हॅल्यू मिळालेली आहे असं माहिती आहे आपल्याला. आता हा जो अँगल आहे थिटा आहे त्याच्याऐवजी एक्स ॲक्सिसची, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसची एक्स एक्स डॅश आणि इथे वाय वाय डॅश घेऊया. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसची केलेला अँगल या आपण यांची नावं पण P0, P1, P2 थोडंसं विचित्र वाटेल पण असेच देऊया. P0 इथे P1 नी केलेला अँगल OP1 म्हणूया. OP1 नी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसची केलेला अँगल ए असेल तर P1 चे कोऑर्डिनेट काय येणार सांगा पटकन. इथे आर ची व्हॅल्यू इथे किती आहे तर समजा आर इज इक्वल टू 1 असेल तर याचे कोऑर्डिनेट काय येणार कॉस थिटा कॉमा साइन थिटा. का तर ओ पासून ए पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे आर ची व्हॅल्यू 1 आहे. आपल्याला माहिती आहे युनिट सर्कल आहे. युनिट सर्कल असेल तर मग या ठिकाणी आर ची व्हॅल्यू 1 असते. म्हणजेच P1 चे कोऑर्डिनेट काय येतील सांगा पटकन. त्याच्या अगोदर P0 चे कोऑर्डिनेट सांगा. P0 एक्स ॲक्सिस वरती आर इज इक्वल टू 1 डिस्टन्स वरती असणाऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतात 1,0. बरोबर आहे. P1 OP1 नी एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल किती आहे ए आहे. कळतंय का बघा. थिटा नाही घेतला आपण, ए घेतलाय. तर मग P1 चे कोऑर्डिनेट काय येणार आर कॉस ए कॉमा आर साइन ए. आर ची व्हॅल्यू किती आहे या केसमध्ये 1 असल्यामुळे याचे कोऑर्डिनेट येणार कॉस ए कॉमा साइन ए. P1 चे कोऑर्डिनेट कळाले का, काय अडचण आहे. माईक चालू करून रिप्लाय द्या, त्याशिवाय मला समजणार नाही तुम्हाला समजतंय का नाही ते. आता दुसरा एक अँगल घेऊया म्हणजे P2 घेऊया. हा पॉइंट आहे थोडासा वेगळ्या कलरमध्ये आपण P2 घेऊया. आणि हा जो अँगल आहे OP2 ने पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल याला म्हणतो इन्क्लिनेशन. OP1 चं इन्क्लिनेशन काय, OP1 चं इन्क्लिनेशन म्हणजे OP1 नी एक्स ॲक्सिसशी केलेला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल ए आहे म्हणून याचे कोऑर्डिनेट काय आले P1 चे कॉस ए कॉमा साइन ए. तसं OP2 ने पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल मी इथे लिहितो बी आहे. तर P2 चे कोऑर्डिनेट काय येणार
P2 चे कोऑर्डिनेट तुम्ही लेफ्ट होऊन जॉईन करताय का परत? बाकीच्यांना दिसतंय का बोर्डवरचं क्लिअर? बाकीच्यांचा प्रॉब्लेम आहे का? नाही सर. क्लिअर दिसतंय? हो. वाचता येतंय लिहिलेलं आहे इथे? हो. हां, तुमचा फोन पण हँग होतोय. तुम्ही काय करा, व्हिडिओ बंद ठेवा थोडा वेळ आणि जॉईन करा. फोन हँग झालाय का तुम्ही हँग झालाय कळेना मला. पॉज झाल्यासारखं शांत बसले होते त्यामुळे कळत नव्हतं का? एकदा व्हिडिओ बंद करून बघू देत, मग दिसतंय का बघू देत. हां, व्हिडिओ बंद करून बघा आणि हे वाचता येते का सांगा. हो सर, येते आता. आहे क्लिअर? कमी माझा कॅमेरा पुसायची गरज आहे का? नाही आहे. आता हे हल्ल्यावर परत बिघडल्यासारखं करू नये. हां, ठीक आहे. हां, आता लक्ष द्या. परत एकदा सुरुवातीपासून जाऊया. आपण पाहिलेलं आहे P1 OP1नी एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल ए आहे. इथून इथपर्यंत मी येलो कलरमध्ये ए दाखवलं आहे. ए अँगल असेल तर P1चे कोऑर्डिनेट येतात कॉस ए आणि साइन ए. का? तर OP1 हे डिस्टन्स म्हणजे सर्कलची रेडियस ही किती आहे? 1 युनिट आहे. त्यामुळं नाहीतर मग आर कॉस ए आर साइन ए आले असते कोऑर्डिनेट. हे माहिती आहे आपल्याला. आता जसे P1नी OP1नी एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल ए घेतला म्हणजे इथून इथपर्यंतचा अँगल, तसा OP2ने एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल बी घेतलाय आपण. तर P2चे कोऑर्डिनेट काय येणार? म्हणजेच इन्क्लिनेशन, OP2चं इन्क्लिनेशन बी घेतलंय तर याचे कोऑर्डिनेट काय येणार? सांगा पटकन. अरे एखादा पॉइंट आहे यानी एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल थिटा असेल, आर असेल, तर याचे कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट येतो आर कॉस थिटा आणि वाय कोऑर्डिनेट येतो आर साइन थिटा. आणि आरची व्हॅल्यू 1 असेल तर याचे कोऑर्डिनेट येतो कॉस थिटा आणि साइन थिटा. म्हणजे तुम्हाला त्याचं फक्त इन्क्लिनेशन माहीत पाहिजे. मी इथं सांगतोय डायरेक्ट की इन्क्लिनेशन काय आहे? बी आहे. तर याचे कोऑर्डिनेट काय येणार? एक्स कोऑर्डिनेट कॉस बी आणि वाय कोऑर्डिनेट काय येणार? साइन बी. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का? दिसतंय का क्लिअर? कळतंय का? आता 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 थोडंसं आपण अवघडाकडे जातोय. समजा हा जो अँगल आहे ए तो 150 डिग्री घेतला. हा टोटल अँगल आहे 150 डिग्री. कोणता? ए. आणि हा जो बी अँगल आहे तो 30 डिग्री घेतला. 30 डिग्री घेतला. तर ए मायनस बी अँगल कुठे येणार? ए मायनस बी अँगल किती येणार? ए मायनस बी पटकन सांगा. अरे एवढा वेळ लागतोय का? तुम्ही कुठल्या देशामध्ये आहे? आपण इथेच आहे ना, म्हणजे कुठेतरी कुठल्या तरी सॅटेलाईटवरती सिग्नल जातोय, तिथून मग दुसऱ्या सॅटेलाईटवर जातोय आणि तिथून मग तिसऱ्या सॅटेलाईटवर जाऊन तुमच्या देशात पोहोचतोय आणि मग तोच सिग्नल परत तुम्ही बोलल्यानंतर 3 सॅटेलाईट कव्हर करून इथे येतोय. असं आहे का? एकच ट्रान्समीटर रिसिव्हर असेल की जिथून सिग्नल जातोय. काय झालं देवयाने का माईक बंद आहे? श्वेता कळत नाही का प्रश्न? फरांदे सिस्टर्स तुम्ही का बोलत नाहीये? अपूर्वा का बोलत नाहीये? सांगा पटकन. हा, आवाज पण येत नाही का? आवाज हा, मग सांगा ना तसं आपण प्रयत्न करूया. मी परत एकदा ट्राय करतो.
हां, आता आता आवाज क्लिअर आहे का? हां, आवाज क्लिअर आहे का आता? हो सर. मगाचपेक्षा क्लिअर आहे का मगासारखाच आहे? आहे क्लिअर. बर. आता माझा परत एकदा प्रश्न तोच आहे. जर ए अँगल इथून इथपर्यंतचा म्हणजे ओपी वननी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल म्हणजे ओपी वनचं इन्क्लिनेशन म्हणजे ए अँगल 150 डिग्री आहे आणि ओपी टूने एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल म्हणजेच ओपी टूचं इन्क्लिनेशन बी अँगल आहे 30 डिग्री, तर ए मायनस बी किती येणार? येतोय का आवाज? फक्त तुम्ही इन्व्हॉल्व होताय का एवढंच बघायचं की रे मला. तुम्हाला आवाज येत नसेल सांगा पटकन. नाही येत आहे, अजून प्रॉब्लेम आहे. बरं, मी आता एक अजून शेवटचं सोल्युशन. आता येतोय का आवाज? आता हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का? नाही येत आहे. एकच मिनिट. हां, आता येतोय का आवाज? येतोय सर. एकालाच येतोय का? बाकीच्यांना कळतोय का? आवाज बोललेलं कळतंय का? जॉईन झालं दिसते पण नंतर काही दिसतच नाही आणि आवाज येत नाही. दिसत पण नाही आता. आणि बाकीच्यांना दिसतंय. दोन मिनिटं नीट दिसते, नीट आवाज पण येतोय आणि परत नीट चालू झालं की क्लिअर दिसत नाहीये. तुम्हाला श्वेता, अजमेरा? मला क्लिअर पण दिसते आणि आवाज पण क्लिअर येतोय सर. तुम्हाला श्वेता, देवयानी? अपूर्वा? म्हणजे तुमचाच प्रॉब्लेम आहे काय अपूर्वा? हो सर काय? येतोय मला आवाज पण मगाशी आमच्या इथं वाजत होतं त्यामुळे मला रिप्लाय देता येत नव्हता. बरं, मग अशी तुमच्या इथला प्रॉब्लेम होता म्हणून ठीक आहे. आवाज येतोय. नाही ती त्यामुळे हां, अपूर्वा व्हिडिओ का बंद आहे? आणि मग रिद्धी सिद्धी, तुम्हाला आवाज येत नाही का? व्हिडिओ दिसत नाही आता? आता क्लिअर आहे असं बाकीच्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे सांगा, म्हणजे आपण चालू करूया डेरिव्हेशनला. नाही सर, आवाज येतोय आता दिसत नाहीये, दिसलं की आवाज येत नाही असं होतं. म्हणजे आवाज आला की दिसत नाही, दिसलं की आवाज येत नाही, असं का? आणि मधून दोन तास येत नाही असं होतंय. अरे बापरे. तुम्ही काही चेंज केलंय का नेटमध्ये किंवा कशामध्ये? काय रेंजचा प्रॉब्लेम आहे का? का रेंज चांगली आहे? नाही रेंज नाही. आता आता दिसतंय का बोर्डवरचं? हो दिसतंय, आता दिसतंय. जेवढ्या वेळाने रिप्लाय काय येतोय? माझा आवाज पोचायला वेळ लागतोय का? का माईक चालू करायला वेळ लागतोय? तुम्ही पट हा म्हणजे ब्रेक होतोय, आवाज पोचायला वेळ लागतोय, असं काहीतरी होतंय. बर, आपण दुसरा ऑप्शन आपल्याकडं आहे, पण आता दिसत नाही म्हणलं ना. हा, दिसत नाहीये. बाकीच्यांना दिसतंय पण ना, बाकीच्यांना दिसतंय. रेंजचा प्रॉब्लेम तुमचं म्हणणं आहे, रेंजचा पण प्रॉब्लेम नाही आहे तुमचा, कसं काय? मग बाकीच्यांना पण प्रॉब्लेम आला असता. बाकीच्यांना क्लिअर दिसतंय म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम आहे तुमचा, रेंजचा नाही तर मोबाईलचा प्रॉब्लेम आहे.
मी काय करतो, लेक्चर झाले की लगेच तुम्हाला व्हिडिओ शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये तरी बघता येईल, व्यवस्थित कळेल लगेच. फक्त थोडंफार आता जेवढं समजतंय तेवढं समजून घ्या, चालेल? होय. तर परत एकदा लेफ्ट होऊन जॉईन करा आणि मग बघूया. एक काम करूया का, त्यांचा आजचा नेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. कसा? तर तुम्ही सगळे व्हिडिओ बंद करा आणि त्यांना मग थोडा फरक पडेल. दिसतंय ना व्यवस्थित, अजून व्यवस्थित दिसेल. मी लेफ्ट होऊन जॉईन करतो आणि मग बघूया. हां, आता बघा, ठीक आहे का पहिल्यापेक्षा? नाही सर, आहे. तुम्ही एकदा लेफ्ट होऊन जॉईन करा, परत एकदा ट्राय करा लास्ट. व्हिडिओ बंद ठेवा देवाने, म्हणजे बाकीच्यांच्या व्हिडिओचा पण इफेक्ट होऊ शकतो रेंजवर त्यांच्या. आणि मग ह्याला काही वेळ लागणार नाही डेरिव्हेशनला पण. हां, ठीक आहे का आता? का अजून क्लिअर नाही आहे? नाही मग बरं, तुमचा नेटचाच प्रॉब्लेम आहे, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आज. बघा, नंतर चेक करा. बरं, बाकीच्यांनी ज्यांना दिसतंय व्यवस्थित समजतंय त्यांनी रिप्लाय द्यायला हरकत नाही. ए अँगल आहे 150 डिग्री 150 डिग्री आणि बी अँगल आहे 30 डिग्री. तर ए मायनस बी किती येणार? तर 150 मायनस 30 म्हणजे 120 डिग्री येणार. एवढं क्लिअर आहे? आता माईक चालू करून बोला म्हणजे कळेल मला. 120 डिग्री जो आहे ए मायनस बी, दोन गोष्टींमध्ये मला दाखवता येतो. लक्षात येते का बघा? एक तर इथून इथपर्यंतचा अँगल ए आहे आणि इथून इथपर्यंतचा अँगल बी आहे. म्हणजे हा जो मधला अँगल आहे, मी तो रेड कलरने दाखवतो. हा जो मधला अँगल आहे तो किती असणार आहे? तर ए मायनस बी असणार आहे. एक ही पद्धत झाली की दोन्ही मधला अँगल म्हणजे OP1 आणि OP2 यांच्यामधला अँगल आहे ए मायनस बी. आणि दुसऱ्या पद्धतीनं काय, तर मला एवढं इन्क्लिनेशन घेऊन एक पॉईंट घ्यायचा आहे P3, ज्याचं इन्क्लिनेशन काय असेल तर ए मायनस बी असेल. म्हणजे त्याची सुरुवात होईल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून मी ए मायनस बी येईपर्यंत, म्हणजे 120 डिग्री येईपर्यंत इकडे येईल, पण मी दाखवताना इथे दाखवतो, पुढचं आपल्याला बरं पडेल. किंवा P3 हा पॉईंट म्हणजेच ए मधून बी अँगल मायनस केल्यानंतर ए मायनस बी एवढा जो अँगल येतोय, हा ए मायनस बी मी हिथून घेतो, म्हणजेच OP0 पासून एक्स ॲक्सिस पासून घेतो. म्हणजे P3 असा पॉईंट घेतो ज्या पॉईंटला इन्क्लिनेशन असणार आहे किती, तर हा जो अँगल आहे तो ए मायनस बी असणार आहे. आणि जर याचं इन्क्लिनेशन ए मायनस बी असेल तर P3चे कोऑर्डिनेट येणार कॉस ऑफ ए मायनस बी आणि वाय कोऑर्डिनेट येईल साइन ए मायनस बी. याच्यामध्ये काय अडचण आहे का? इथपर्यंत समजलं का? चारही पॉईंटचे कोऑर्डिनेट समजले का? P0, P2, P1 आणि P3. परत एकदा सांगतो, एक 10 सेकंदामध्ये कळेल आपल्याला की P1 हा पॉईंट अशा ठिकाणी आहे की OP1चं इन्क्लिनेशन आहे ए अँगल, म्हणजेच P1चे कोऑर्डिनेट येणार कॉस ए कॉमा साइन ए. त्यानंतर P2 अशा पॉईंटवर आहे, अशा ठिकाणी सर्कलवर आहे की OP2चं इन्क्लिनेशन आहे बी अँगल बी, म्हणजेच एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल OP2नी बी अँगल असेल तर P2चे कोऑर्डिनेट येणार कॉस बी कॉमा साइन बी. त्यानंतर ए मधून बी मायनस केल्यावर मिळणारा अँगल जो आहे म्हणजेच OP1 आणि OP2 यांच्यामधला अँगल आहे ए मायनस बी, म्हणजेच तुम्हाला P1 आणि P2 मधला अँगल जो आहे OP1 आणि OP2 मधला अँगल मिळाला तुम्हाला ए मायनस बी. त्यानंतर शेवटी ए मायनस बी अँगल घेऊन इन्क्लिनेशनचा विचार केला तर मग P3 असा सर्कलवरती पॉईंट येईल ज्या पॉईंटचं इन्क्लिनेशन किंवा OP3चं इन्क्लिनेशन काय येणार तर ए मायनस बी, म्हणजे इथून इथपर्यंतचा अँगल आला
ए मायनस बी, आणि म्हणून मग P3 चे कोऑर्डिनेट आले कॉस ऑफ ए मायनस बी कॉमा साइन ए मायनस बी. आता महत्वाचं, सर्कलवरती तुम्हाला कुठली गोष्ट माहीत पाहिजे बघा. कुठल्याही सर्कलमध्ये जर ह्यांच्यामधला अँगल सेम असेल तर ही जी लेंथ असते, हा अँगल आणि हा अँगल समजा सेम आहे, हा अँगल याच्या इक्वल आहे, हा थिटा आहे, हा पण थिटा आहे, तर या कॉर्डची लेंथ ए बी कॉर्डची लेंथ आणि सी डी कॉर्डची लेंथ, ए बीनी सबटेंड केलेला अँगल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल थिटा आहे, आणि डी सीने किंवा सी डीनी सेंटर या ठिकाणी सबटेंड केलेला अँगल सुद्धा थिटा असेल, तर हे दोन सेंटरला सबटेंड केलेले अँगल दोन कॉर्डनी जर इक्वल असतील तर ह्या कॉर्ड सुद्धा काय असतात, इक्वल कॉर्ड असतात. म्हणजे इक्वल कॉर्ड सबटेंड इक्वल अँगल्स ॲट द सेंटर ऑफ द सर्कल, हे कुठेतरी 9वी-10वीमध्ये थेरममध्ये आपण बघितलेलं आहे सर्कल टॉपिकमध्ये. म्हणजेच हे दोन कॉर्ड इक्वल कधी येतात, अँगल इक्वल असतील तर, किंवा दोन कॉर्ड इक्वल असतील तर हे अँगल इक्वल येतात. आता ए मायनस बी अँगल कोणत्या दोन कॉर्डमधलं दिसतोय, किंवा OP1 आणि OP2 यांच्यामधला अँगल किती आहे, ए मायनस बी. म्हणजेच P1 P2 ही लेंथ कुणाची इक्वल येणार, अजून ए मायनस बी कोणामधला अँगल आहे बघा, OP0 आणि OP3 यांच्यामधला पण अँगल किती आहे, ए मायनस बी, हा इथून इथे दाखवलेला आहे. आणि OP1 आणि OP2 यांच्यामधला पण अँगल किती आहे, ए मायनस बी. म्हणजेच ही कॉर्ड बर दिसेल थोड्या वेळाने बघा. मी परत एकदा रिवाइज करतो त्यावेळेस बघा, कारण मी इकडे बघत असेल तर थोडंसं ब्लर होणारच आहे. हां, बाकीच्यांना दिसतं चालेल, मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करतो थोड्या वेळाने, चालेल. OP0 आणि OP3 यांच्यामधला अँगल पण ए मायनस बी आहे, त्यामुळं मग ए मायनस बी दोन अँगल आहेत, त्यांच्यामधलं जी कॉर्ड आहे, ज्या कॉर्डनी सबटेंड केलेला अँगल आहे ए मायनस बी, त्या कॉर्ड पण काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. म्हणजेच P0 P3 ची लेंथ कुणाच्या इक्वल येईल, P1 P2च्या. म्हणून आपण म्हणूया की लेंथ ऑफ P0 P3 इज इक्वल टू डिस्टन्स किंवा लेंथ ऑफ P1 P2. ठीक आहे, एवढं समजलं का, याच्यामध्ये काय अडचण आहे का, अजून प्रॉब्लेम येतोय दिसायला, ऐकायला, समजून घ्यायला? हां, बोला पटकन. कारण हां काय म्हणते, अजमेर काय कळलं नाही मला. सगळंच घ्या परत म्हणले का सगळे लेफ्ट झाले? अवघड काम आहे, तू काय बोलते, इथपर्यंत कळालं. थोडंसं असं व्यवस्थित बोल ना. एकतर तुझा माईक आहे ना, मोबाईलचा माईक तो लांब असतोय, त्यामुळं तुझा आवाज अर्धाच ऐकू येतो, सुरुवातीचा आणि शेवटचा काहीतरी राहतं. हां बोला. श्वेता, अपूर्वा, देवयानी, कोणतं डिस्टन्स इक्वल असतं आणि का इक्वल असतं हे कळलं का? सर मला काहीच ऐकू येत नव्हतं. हां, ऐकू येत नव्हतं मला मगाशी काहीच. बरं, तुमच्या इथं कार्यक्रम चालू आहे, आवाज चालू आहेत म्हणून ना? हो, ती वरात आलेली त्यामुळे. हां, मग आता सांगितलं तर कळेल का, परत एकदा सांगूया का? देवाने तुमचं काय, तुमचे पाहुणे गेले का पाहुणे आहेत अजून, ऐकतायत का, बघतायत का? अपूर्वा, सांगूया का परत एकदा, समजून घेणार आहे का? हो सर. बघा, लक्ष द्या. ए अँगल, आता तुम्ही सांगा, मी प्रश्न विचारतो, ए अँगल कोणामधला अँगल आहे? एक्स ॲक्सिसची कुठल्या सेगमेंटनी किंवा कोणत्या रेडियसनी केलेला अँगल आहे? ए.
दिसतोय का फिगरमध्ये? झूम करून बघा. P1. OP1 रेडियस म्हणल्यानंतर OP1, P1 हा पॉइंट आहे. OP1 यांनी एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल ए आहे, बरोबर आहे का? आणि मग P1 चे कोऑर्डिनेट काय येणार? कॉस ए कॉमा साइन ए. एवढं क्लिअर आहे? त्यानंतर बी अँगल कोणामधला आहे? बी. कोणाचं इन्क्लिनेशन बी आहे? अँगल बी. कोणी एक्स ॲक्सिसशी केलं? OP2. OP2 ने एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल बी आहे. इथे दिसतोय का? OP2चं इन्क्लिनेशन बी आहे. म्हणून P2 चे कोऑर्डिनेट काय येणार? कॉस बी कॉमा साइन बी. याच्यामध्ये काय अडचण आहे का? नाही. आता मला सांगा ए मायनस बी अँगल कोणामधला आहे? जर इथून इथपर्यंतचा अँगल ए आहे आणि इथून खालचा अँगल बी असेल तर ए मधून बी मायनस केल्यावर हा अँगल ए मायनस बी येणार. म्हणजे कोणत्या कॉर्डमधला किंवा कोणत्या रेडियसच्या कोणत्या दोन रेडियसमधला अँगल ए मायनस बी येणार? तर OP1 आणि OP2. याच्यामध्ये काय अडचण आहे? नाही. आता मला ए मायनस बी अँगल असा एक पॉइंट घ्यायचा आहे ज्याचं इन्क्लिनेशन ए मायनस बी असेल. म्हणजे मी एक्स ॲक्सिस पासून अँगल मेजर करायला सुरुवात करणार आणि P3 असा पॉइंट मिळेल मला ज्या OP3 ने पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल ए मायनस बी असेल. म्हणजे कोणामधला अँगल ए मायनस बी आहे? OP3 आणि OP0. याच्यामध्ये काय अडचण आहे का? आता दोन ठिकाणी ए मायनस बी अँगल आहे. पहिला ए मायनस बी अँगल आहे कोणामधला? OP1 OP3. आणि दुसरा ए मायनस बी अँगल कोणामधला आहे? पहिला ए मायनस बी अँगल कोणामधला आहे? OP1 आणि OP2 मधला, बरोबर. म्हणजेच कोणत्या कॉर्डनी सबटेन केलेला अँगल ए मायनस बी आहे? P1 P2 कॉर्डनी सबटेन केलेला अँगल ए मायनस बी आहे. याच्यामध्ये काय अडचण आहे का? नाही. दुसरा ए मायनस बी अँगल कोणता आहे? कोणत्या दोन रेडियसनी सबटेन केलेला अँगल आहे? OP0 आणि OP3. म्हणजे थोडक्यात कोणत्या कॉर्डनी सबटेन केलेला अँगल आहे ए मायनस बी? तर P0 P3 यांनी सबटेन केलेला अँगल ए मायनस बी आहे. याच्यामध्ये काय अडचण आहे का? नाही. जर अँगल इक्वल असतील तर ते कॉर्डची लेंथ सुद्धा इक्वल असते. हे आपल्याला जर बेसिक माहित आहे. याचा अर्थ कोणत्या कॉर्डची लेंथ सेम असणार? P1 P2 ची आणि कुणाची? P0 P3. आता आपल्याकडे सगळ्यांचे कोऑर्डिनेट माहित आहेत. एक्स ॲक्सिस वरती ओरिजिन पासून असणारा कोऑर्डिनेट रेडियस 1 असल्यामुळे याचे कोऑर्डिनेट आले P0 चे 1,0. P2 चे कोऑर्डिनेट आले कॉस बी साइन बी. P3 चे कोऑर्डिनेट आले कॉस ए मायनस बी साइन ए मायनस बी. आणि P1 चे कोऑर्डिनेट आहेत कॉस ए साइन ए. आणि आपल्याला माहित आहे दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट माहित असतील x1 आणि y1 आणि दुसरा पॉईंट आहे x2 y2. तर यांच्यामधलं डिस्टन्स AB फाइंड करायचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. या फॉर्म्युल्याने आपल्याला डिस्टन्स P0 P3 आणि डिस्टन्स P1 P2 दोन्ही सुद्धा कॅल्क्युलेट करता येईल. कसं? तर P0 P3 डिस्टन्स काढायचा असेल तर P0 चे कोऑर्डिनेट आहेत 1,0 आणि P3 चे कोऑर्डिनेट आहेत कॉस ए मायनस बी कॉमा साइन ए मायनस बी. म्हणजेच यांच्यामधलं डिस्टन्स काय येणार? एक काम करूया, स्क्वेअर रूट काढायची, स्क्वेअर रूट मध्ये फॉर्म्युला लिहूया आणि नंतर ते सॉल्व करूया. डिस्टन्स काय येणार यांच्यामधलं? P0 P3. तर कॉस ए मायनस बी अगोदर घेऊ -1 कॉस ए मायनस बी -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय येईल? तर साइन ए मायनस बी -0 ब्रॅकेट स्क्वेअर. साइन ए मायनस बी -0 ब्रॅकेट स्क्वेअर. याच्यामध्ये काय अडचण आहे का? डिस्टन्स P0 P3 कसं आलं? दोन्हीचे कोऑर्डिनेट माहीत असताना. नाही सर. आता P1 P2 हे डिस्टन्स काढायचे. राईट साईडला P1 P2 स्क्वेअर रूटमध्ये P1 चे कोऑर्डिनेट काय आहेत? कॉस ए साइन ए आणि P2 चे कोऑर्डिनेट आहेत कॉस बी साइन बी. म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला वापरला तर काय येणार? ए अगोदर घेऊया म्हणजेच कॉस ए मायनस कॉस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन साइन ए मायनस साइन बी ब्रॅकेटचा स्क्वेअर.
काय करूया, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट जाण्यासाठी दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला. स्क्वेअर केल्यानंतर तिथं लिहित नाही मी स्क्वेअरिंग बोथ साईड्स, आपोआप स्क्वेअर कॅन्सल होणार आणि मग याचा स्क्वेअर करूया. कॉस ए मायनस बी मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला काय, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे लिहितो, इथून स्टार्ट करतो. कॉस पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर ऑफ ए मायनस बी मायनस 2 कॉस ऑफ ए मायनस बी आणि प्लस 1. हा झाला ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. 1 किंवा 1 स्क्वेअर लिहूया. तसं साइन ए मायनस बी मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस 0 म्हणजे विचारात घ्यायची गरज नाही. कोणाचा स्क्वेअर, साइन स्क्वेअर ए मायनस बी इज इक्वल टू राईट साईडला स्क्वेअर रूट गेलं दोन्ही बाजूचा स्क्वेअर केल्यामुळे. आणि मग आता कॉस ए मायनस कॉस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय येणार सांगा, कॉस स्क्वेअर ए मायनस 2 कॉस ए कॉस बी प्लस काय कॉस स्क्वेअर बी आणि प्लस साइन ए मायनस साइन बी ब्रॅकेट स्क्वेअर काय येईल, साइन स्क्वेअर ए प्लस मायनस 2 साइन ए साइन बी प्लस साइन स्क्वेअर बी. इथपर्यंत समजलं का, याच्यामध्ये काय अडचण आहे का. आता एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय असते 1. महत्त्वाचं दोन्हीकडे थिटा अँगल सेम पाहिजे. म्हणजे इथे कॉस स्क्वेअर ए मायनस बी प्लस साइन स्क्वेअर ए मायनस बी यांचे ॲडिशन किती येणार आहे 1. कळते का. त्यानंतर मायनस 2 कॉस ए मायनस बी आणि प्लस 1चा स्क्वेअर 1. राईट साईडला कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए दोन टर्म आहेत. राईट साईडला कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर एची ॲडिशन किती येणार 1. त्यानंतर कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बीची ॲडिशन किती येणार 1. ते पण मी अगोदरच लिहितो. आणि मग कोणत्या दोन टर्म बाकी राहिल्या, मायनस 2 कॉस ए कॉस बी मायनस 2 साइन ए साइन बी एवढे टर्म राहिले. याच्यामध्ये काय अडचण आहे का. आता याच्यामध्ये हा 1 या 1ला कॅन्सल झाला, इकडचा 1 या 1ला कॅन्सल झाला. थोडक्यात 1 + 1 2 आणि इकडे 1 + 1 2 2 2ला कॅन्सल झाले, तिकडे जाऊन सबट्रॅक्ट झाले, कॅन्सल झाले. आणि काय राहिलं फक्त 2 कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू राईटला काय राहिलं मायनस 2 कॉस ए कॉस बी मायनस 2 साइन ए साइन बी. कशाने डिवाइड करू या दोन्ही साईडला, तर मायनस 2नी डिवाइड केलं. मायनस 2नी डिवाइड केल्यानंतर हे मायनस 2 कॅन्सल झाले, हे प्लस होणार मायनसचं. काय बाकी राहिलं तर कॉस ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस प्लस होणार साइन ए इंटू साइन बी. आणि अशा पद्धतीनं आपल्याला फॉर्म्युला प्रूव्ह झाला कॉस ए मायनस बीचा कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन. समजलं का. आता लगेचच आपण या दोन अँगलचा प्लस कोसाइन ऑफ द डिफरन्स ऑफ अँगल पाहिलं आपण. पाठवतो लगेच. बघा लक्ष द्या, हे कोसाइन ऑफ ए मायनस बी जो आहे याच्याऐवजी कॉस ऑफ ए प्लस बी करायचा असेल मला, तर मी या बीला कशाने रिप्लेस करतो मायनस बीने रिप्लेस करतो. बीच्या जागी जर मायनस बी घेत असेल तर काय येणार बघा, कॉस ऑफ ए प्लस मायनस बी. किंवा असं करूया, ए प्लस बीचा फॉर्म्युला पाहिजे पण बीला मायनस बीने रिप्लेस केल्यावर काय येणार ते लक्ष देते का बघा. हे रिप्लेसमेंट करायचे म्हणजे कॉस ऑफ ए मायनस मायनस बी. सेम फॉर्म्युला, फक्त जिथे जिथे बी आहे तिथे तिथे मी काय लिहिणार आहे मायनस बी. म्हणजे इथे येणार कॉस ए इंटू कॉस काय मायनस बी प्लस साइन ए इंटू साइन काय मायनस बी. आणि आपल्याला माहीत पाहिजे किंवा माहीत आहे साइन मायनस थिटा काय असतो मायनस साइन थिटा आणि कॉस मायनस थिटा काय असतो कॉस थिटा. या दोन गोष्टी जर माहीत असतील
तर मग इथे राईट साईडला येणार कॉस मायनस बीचं काय होणार, कॉस बी राहणार, म्हणजेच कॉस ए इंटू कॉस बी. आणि इथे मात्र साईन मायनस थिटा काय असतो, मायनस साईन थिटा, म्हणजे इथे मायनस साईन ए इंटू साईन बी येणार. कुणाचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला, कॉस ऑफ ए मायनस मायनस प्लस बीचा. म्हणजे सम ऑफ द टू अँगल्स जो आहे ए प्लस बी चा कोसाईन पाहिजे असेल, कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला काय येतो, कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. आणि कॉस ए मायनस बीचा मात्र फॉर्म्युला काय आला डेरिव्हेशन वरून, कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी.